ही माझी मधुमती, गाय आहे माझी. ते कानाला काय? तिचा आधार क्रमांक. म्हणजे मधुमती काय करते, कुठे जाते, हे या सरकारला ह्याद्वारे कळते. आज तू या मधुमतीचं दूध काढायचंस. काय? हे बघ बाळ, एक उत्तम आचारी बाजारातून वस्तू आणून फक्त वाढण्याचं काम करत नाही, तर तो स्वकष्टाने काही गोष्टी मिळवतो, जसं गाईचं दूध. म्हणून आज तू या मधुमतीचं दूध काढायचंस. काही होणार नाही जा. अगं गाय आहे, गरीब आहे, गरीब गाय आहे. ए बाळा, जा ना, काही करणार नाही ती. मधुमती, आता तूच मला सांग, एक बाई एका बाईला मदत नाही करणार, मग कोण करणार? काय झालं मालक? तिखट झाली का खीर? अयो, एकदम आईने बनवलेल्या खिरीची आठवण आली. आपली सेवा करण्याची संधी मिळाली, हेच अहोभाग्य. बाबांच्या मराठीची आठवण आली. नाहीतर हे साधं साधं वाक्य बनवायला यांना डिक्शनरीची गरज लागते. शब्दकोश म्हणायचंय का? हा, शब्दकोश. डिक्शनरी शब्दकोश शोधतोयस? होय मालक. तर हे बघ, मी तुला कामावर रुजू करू शकेन, पण माझी एक अट आहे. त्या मधुमतीच्या कानात तू काय सांगितलंस हे 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 जाणून घ्यायची इच्छा आहे. इतक्या शांतपणे ती फक्त बायकांनाच दूध काढू देते. नाही, ते असं काही खास नाही येते. नाही, तुला सांगावंच लागेल. हे बघ, नाहीतर तुला तुझ्या आई वडिलांची शपथ आहे. आता आई वडिलांची शपथ घातलीच आहे तर सत्य सांगावंच लागेल. सत्य हे की मी एक मुलगी आहे. काय बोलतोयस तू? अरे काय काय बोलतोयस तू? हो, मी एक मुलगी आहे. हा पण एक मुलगी आहे. ए, काय बोलतो मालक? पाहिजे तर चेक करा. काय बोलतोयस तू? मी पण एक स्त्रीच आहात. मालक, काय बोलतोयस तू? बस, अति होते. महाभारतात पूर्ण पुरुषाचं वर्णन करताना भगवान श्रीकृष्णाने काय सांगितलंय? पूर्ण पुरुष तोच ज्यात अर्धी स्त्री असते. म्हणूनच ज्यात बृहन्नडा दडलेली होती तो अर्जुनच पूर्ण पुरुष होता. माझ्यातल्या त्याच कोमल स्त्रीची ओळख मी मधुमतीला करून दिली. छान आहे. पुढच्या वेळेस हे सगळं करून बघतो मी. प्रश्न उत्तरं सगळी संपली असतील तर स्वयंपाकगृहाकडे प्रस्थान करू का? मध्यान्ह भोजनाची वेळ होत आली आहे. मध्यान्ह माहितीये? मध्यान्ह त्यात काय शोधतोय? मध्यान्ह भोजन म्हणजे दुपारचं जेवण. मला माहिती आहे. जा जा जा. हा, चल. मी एक स्त्री आहे.
हा कोण आहे जो आदितीच्या घरात गेला? याला तर कधी पाहिलं नाही मी. कोण आहे? हॅलो, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तुझ्यासारख्या मेंटॅलिटीच्या माणसाशी मला कनेक्ट ठेवायचा नाहीये. सॉरी अगं, मी बदललो आता. खरं तर अगं एकदा येऊन भेट तर मला. खरं सांगायचं म्हणलं तर मी आता तुझ्या घराबाहेरच उभा आहे.